हे मेंबर कसे? हाय करीत हाय हाय राग आलेली वाटते. राग आलेला वाटतोय. गाईज हे बघा चिकन ची ग्रेव्ही आणि इकडे नान आणि बिर्याणी. साफसफाई झालेली आहे गाईज. ही बघा आमचे टोप खाली झालेले आहे. आता एवढं शिरलेलं आहे तुम्हाला मी मगाशी दाखवलं. पाठचे कपडे इग्नोर करा. ही आहे आमची ताई. मोठी ताई आज काहीतरी अनाउन्समेंट करणार आहे. ती बघतो आहे कधी अनाउन्समेंट होणार आहे. 4 वाजताचा टाइम दिलाय. मुहूर्त 4 वाजताचा आहे. आता आम्ही जेवायला आलोय. आम्ही जरा गणपती बघण्यात बिझी होतो. गणपती बघून आता जेवणासाठी आलोय. इकडे कोणतरी झोपलोय. ही आहे आमची छोटीशी ऋत्वी, आमच्या फॅमिलीतला सगळ्यात छोटा मेंबर आणि एवढी क्यूट आहे ना ही. बाय द वे हिचं इन्स्टा अकाउंट पण आहे. क्यूट क्यूट व्हिडिओज टाकते. ऋत्वी_प्रभू म्हणून इकडे लिंक देते. तिला प्लीज गाईज फॉलो करा. बोल कुठच्या हात नाही केला. हाय गाई तो व्हिडिओ करते. हात कर कसं करायचं. हात करून दाखव. परत मोठ्याने बोलायचं. मोठ्याने बोल. थोडी चिक लागेल. हात कसं करायचं दाखव. हात कसं करायचं दाखव. तुला बडी जोरात बोल. मगाशी कशी जोरात बोलली तशी बोल. मोठ्याने बोलायचं. मोठ्याने बोल. तू पहिला बोल नंतर देणार. हे बघा या दोघी आम्हाला उल्लू म्हणून पळून गेल्या. तो काय झालं खाली आले होते मी. कोणी नव्हतं. लिपस्टिक महत्वाची आहे. नाही गोंधळ आहे. आता हे 13 डिसेंबरला. गुड न्यूज ऐकून आम्ही आलो पाठच्या साईडला जिकडून सगळे गणपती जातात आणि आम्हाला त्यासाठी इकडेच यावं लागतं. जसं मी लास्टच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्या साईडने जेव्हा गणपती जायचे तेव्हा आम्हाला आमच्या दारात उभं राहून गणपती बघायला मिळायचे. पण आता आम्हाला पाठी जावं लागतं आणि तिकडे जे ऑलरेडी राहतात त्यांचे जे रेसिडेन्स आहे ते लोक त्यांचे ऑलरेडी गेस्ट असतात आणि अजूनही बाहेरून माणसं असतात. तर उभं राहायला ॲक्च्युली जागा प्रॉपर मिळत नाही. जिकडे मिळेल तिकडे उभं राहावं लागतं आणि मग त्याच्यातून आम्हाला जेवढं गणपतीचं दर्शन करता येतं ते आम्ही करतो. मोस्टली आम्ही इकडे येतो यासाठी की आम्हाला लालबागचं राजाचं दर्शन घ्यायचं होतं. जेव्हा आमच्या साईडने गणपती जायचे तेव्हासुद्धा लालबागचा राजा पाठच्या साईडनेच जायचा. मग आम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा आपण लालबागचा राजा यायचा टाईम होता तेव्हा आम्ही पाठी जाऊन गणपती बघायचो. ही जी काय मजा आहे टाऊन साईडची जी गणपतीची ती कुठेच नाही आहे. म्हणजे कुठेच तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. आणि लालबागच्या राजाचं जे शान आहे लालबागच्या राजाची ती तर पूर्ण जगात कुठेही तुम्हाला दिसणार नाही. आणि तुम्ही लालबागचा राजा आल्यानंतर जेव्हा तुम्ही बघाल जी क्राऊड जो हे मला ॲक्च्युली व्ह्यू प्रॉपर मिळाला नाही आहे पण तरी पण तुम्ही बघू शकता. मी माझे प्रयत्न केले. काय आता
मी केक कट करणार आहे. आजीचा बर्थडे, आमच्या आजीचा बर्थडे. हे बघा केक आणून ठेवलेला आहे आणि नुसती बडबड चालू आहे. बघा बघा अशी बडबड. आणि बर्थडे गर्लला त्रास होत आहे. चला चला चला. हे कॅन्डल नव्हती का? कॅन्डल नव्हती. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. काकांच्या स्टाईल मध्ये भरवलं पाहिजे. हा हे पाठीवार आहे. आता काकांची स्टाईल बघा. शिका पोरांनो शिका. एक में हड्डी है बाजू हो जाओ यार. हाँ अलग अलग होना चाहिए. रश्मिताई मध्ये येत आहे. प्रेमाच्या मध्ये येते. तू डोळे झाक रे. कणक डोळे झाक. नाही त्याला काका करणार. अरे तेरा इसका गरज ही नाही. आता तू बघ फक्त. ब्रश वगैरे केलंय मी. असं पण नाही की सिगरेट ओढतो. नाही तसलं नाही डायरेक्ट तोंडात. अरे काकांना भरव आता तू. अरे 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 बघा गर्दी. ही पूर्ण लाईन बिझी आहे. इकडे जागा मिळाली आहे. ही बघा तुमची छोटी ब्लॉगर. आणि पुढे पण अशी पूर्ण गर्दी आहे. आणि इकडून जाणार आहे फक्त एवढ्या व्ह्यू साठी आम्ही इकडे येतो आणि लालबागचा राजा बघतो. पुन्हा शॉर्ट ब्रेक घेऊन आम्ही इकडे आलेलो आहे. केक कटिंगचा प्रोग्राम झालेला आहे आणि बॅक टू बॅक गणपतीला सुरुवात झालेली आहे. आता जी लाईन लागणार ती लालबागचा राजा येईपर्यंत आम्ही काही इकडून हलणार नाही. पूर्ण गणपती बघून आय थिंक लालबागचा राजा आम्हाला न्यूजवर दिसलेलं की श्रॉफ बिल्डिंगकडे पोचलेला आहे. तर इकडे यायला अराऊंड हाफ एन आवर तरी लागेल. तो आम्ही येऊन आपली जागा घेऊन बसलेलो आहे. जसं मी बोलले मला प्रॉपर व्ह्यू काय मिळाला नाही आहे. लालबागच्या राजाचा ताफा यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता. लालबागचा राजा आता येणार आहे आणि सगळ्यांमध्ये इंटरेस्ट उत्साह दिसत आहे. खाली बघा. हे बघा ही सगळी गर्दी लालबागच्या राजाची आहे. लालबागचा राजा पाठी येत आहे. या गर्दीत खूप काही काय होत असतं. सफोकेशनमुळे कोणाला तरी चक्कर आली होती. काय झालं होतं नो आयडिया. पण त्याला अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी उचलून ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले. लालबागचा राजा येताच पूर्ण वातावरण बदलून जातं. वातावरणामध्ये एक नवीन चैतन्य येतं. हे क्राऊड, ही गर्दी, हा आवाज यावरूनच सांगू शकतो की लालबागचा राजाला राजा का म्हणतात. आणि त्याची प्रजा ही जी जेव्हा रस्त्यावर आपण बघतो तेव्हा खरी महती म्हणतात ती अशी येते आपल्याला.
राजाचे चरण स्पर्श करायला किती जण लाईनमध्ये असतात, किती तासापासून तिकडे उभे असतात की एक दर्शन मिळू दे किंवा एक चरण स्पर्श होऊ दे. आणि नंतर तुम्ही बघू शकता असं सगळ्यांना प्रसाद दिला जातो. जसं लालबागचा राजा इकडून पुढे जाणार तसंच ही सगळी गर्दी कमी होणार, पूर्ण रस्ता खाली होणार आणि मग नॉर्मल चालू असतं. सगळीकडून सुरळीत अचानक सगळं व्यवस्थित व्हायला लागतं. ट्रॅफिक कंट्रोलमध्ये येतं. आम्ही जसं लालबागचा राजा निघतो तसं आम्ही घरी जायला निघतो, कारण पूर्ण दिवस आम्ही फक्त एक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तिकडे आलेलो असतो. कारण 10-11 दिवसामध्ये आम्ही दर्शनाला नाही जात, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती गर्दी असते, काय असते. तर आम्ही तिकडे राहूनसुद्धा आम्ही ती रिस्क घेत नाही. पण या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघतो की आम्हाला राजाचं दर्शन होईल. सो गाईज आम्ही निघालो आहे कुठे घरी जायला परत आणि घरी जायला. दर्शन होतं सगळ्या गणपतीचं. तुम्ही बघितलंच असेल, राजाचं. आम्ही दाखवलंय ना. हो. आणि आता जस्ट प्रवास सुरू केलाय. बघूया किती खाली मिळतोय रस्ता आणि किती ट्रॅफिक मिळतंय. हायवेला एकदा पोचलं की ट्रॅफिक नसणार, पण इकडे किती गणपती आहेत आणि काय ते गेल्यावरच कळेल. गणपती आहे. अरे माहिती इथून दिसतो. आम्ही इकडे आलो आहे आमच्या इकडे. आणि काय आमच्या इकडे पण माहोल बघा. तुम्हाला गणपती दाखवते. बोरवलीचा गणराज बघू हे शकता बघा तुम्ही. गाईज, बोरवलीचा गणराज. वाव. आता इकडे पुष्पवृष्टी झाली आणि फटाके पण फोडले. गणपती बघ केवढा मोठा आहे. गरुड आहे ना, गरुड. गाईज हे बघा, तिकडून आणखी इकडे समोर एक गणपती आहे बघा इकडे, आणि समोर त्या रोडला पण आहे. इकडे बसलेत बघ लोक. हा हे बघा गाईज, ते बोललेली ना काल सीडी बनवली आहे. पप्पांना सांगितलेलं इकडे येऊन बसायला. हे बघा काम येणार तिकडे नाही दिसणार अशी. इकडे ना हा हे बघा गाईज, स्टेअर्स बनवले असे बसायला. हे बघा, बसून आनंद घेऊ शकतो. येस. आणि इकडे गणपती आहे. दिसत का नाही यार गणपती गाईज? ते बघा 2-2 गणपती आहे. हे बघा, इकडे एक स्क्रीन लावली आहे, इकडे एक, आणि स्क्रीन पण लावली आहे. स्क्रीन तुम्हाला दाखवते थांबा. हे बघा गाईज गणपती. बघा बघा, थांबा पुढे किती बघा. हे बघा काय आहे, काय लिहिलंय? उपनगराचा महाराजा, उपनगराचा श्री. मस्त, पाहिजे तेवढे फोटो काढू शकतो खाली उभं राहून. हे बघा गाईज, इकडे सगळे बसले असे. गाईज हे बघा, स्क्रीन लावली इकडे अशी.
तुम्ही सकाळी कुठून आणले वडापाव? घर आहे माझं घर. बघा जायलाच देत नाहीये. म्हणजे इमॅजिन करा किती माहोल आहे इकडे. गाईस तुम्ही लास्ट क्लिप बघितला असेल जिकडे मम्मीला बोलले की युटर्न समोरून घ्या समोरून घ्या समोरून घ्या समोरून घ्या आणि इकडे येऊन पण ते बोलतात युटर्न घेऊन दुसरीकडून जावा. काय बोलायचंय का तुला? आता इकडून पण आम्ही युटर्न घेतलाय. इकडून पण रस्ता बंद आहे. तर आज आम्ही रस्त्यावरच झोपणार. रात्रभर आज आम्ही रस्त्यावर राहणार आहे आणि जेव्हा रस्ता मिळेल तेव्हा आम्ही जाऊ गाडीत झोपूया. रस्ता बंद सांगितलं इकडून पण. म्हणजे घरी जायचं कसं टेन्शन. आम्ही तिसरा तर रस्ता बदललाय तरी काय वर तरी यावं. दांडा घेऊन आला तो सांगायला बांध तिकडून. आता एक लास्ट ट्राय मारतो आम्ही. नाहीतर आता झोपायचं. गाडी बंद करायची आणि झोपायचं. तसं तर भूक नाहीये मला. तुम्हाला कळेलच गाईस लास्ट ट्राय मध्ये काय होतंय. घ्या गाईज आपण. हाच घेणार होती मी. गाईज फायनली आम्हाला जायला दिलं आणि आम्ही आता बिल्डिंग कडे पोहोचलो आहे. काय सक्सेस. आणि गाड्या अजूनही बघ केवढ्या रोडवर आहेत. येस अजूनही लोक गणपती बघण्यासाठी गाड्यातून इकडे साईडला लावून पुढे गेलेले आहेत.